योगिराजा समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेदा तया पावन पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुम्रगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरव्याघ्रकृत्योऽवसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदेष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई ज्यांच्या चरणाजवळ बसून महिनाभर श्रावण महिनाभर हा शिवपुराण ग्रंथाचा अभ्यास करण्याचा मला योग आला ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी अण्णा व या मंदिराचे पुजारी आदरणीय श्री श्रीपादजी देशपांडे गुरुजी व सौभाग्यवती वृषालीताई शिवपार्वती स्वरूप घोडके काका व काकू नवघरे गुरुजी आमच्या माई त्याचप्रमाणे आमच्या चंदात्या व इथे उपस्थित सर्व शिवभक्त व शिव उपासक। अध्याय 59 रामेश्वर वर्णन। श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। पूर्वाध्यायी केले कथन श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाख्यान। आता सद्गुरु कृपाघन कथा सुरसवदवी पुढे। पूर्वकाली त्रेतायुगात विश्वपालक विष्णू भगवंत पृथ्वीवरी दाखले प्रकट दशरथी राम म्हणून माया लागवी दैत्या रावण करून या जानकी हरण तिज घेऊन करी प्रयाण लंकापुरी ते जावया करावया सीता शोधन श्रीराम धोंडिता दंडकावन लक्ष्मणा सवर्धमान किष्किंधे माझी प्रवेशले। गेल्या 1 महिन्यापासून मी हा शिवपुराणाचा अभ्यास येथे करत आहे आणि त्यानिमित्ताने हे दुसरं वर्ष आहे मला माझ्या सद्गुरूंनी संधी दिली आणि विशेषतः या श्रावण महिन्यामध्ये आपलं युद्धकांड संपल्यानंतर मग 12 ज्योतिर्लिंगाचं आख्यान आपलं सुरू झालेलं होतं आणि नेमकी आज ते मी संपवावं की काय या विचारात मी असताना मला आमच्या गुरुजींनी असं सांगितलं की एखादं जे आख्यान राहील ते पुढच्या वर्षी तुम्ही घ्या ज्योतिर्लिंगाचं, कारण अजून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आख्यान राहिलेलं आहे, आज ते रामेश्वर। आणि म्हणून की काय मला सुद्धा असं वाटलं की हा विषय आपण म्हणजे पुढच्या वर्षीसाठी थोडासा बरकत म्हणून शिल्लक ठेवावा की काय या दृष्टीने हा विचार माझ्या अंतःकरणामध्ये मला पण तसा वाटला। आणि आपण बघतोय की मागच्या सुद्धा आपण जेव्हा परळी आणि गोकर्ण महाबळेश्वर या 2 ज्योतिर्लिंगाचा आपण अभ्यास केला यामध्ये प्रामुख्याने आपण असं बघितलं की रावण जो होता हा महान शिवभक्त, शिवाची असीम कृपा त्याच्यावरती होती, फक्त एक अवगुण त्याच्यामध्ये होता तो म्हणजे अहंकार आणि हा अहंकारच त्याला नडला। आणि आजचं हे जे दुसरं ज्योतिर्लिंग आपण बघतो त्यानंतरच येणार ते रामेश्वर ज्योतिर्लिंग आख्यान आहे। आणि जेव्हा दैत्याने मायावी दैत्य रावण आपल्याला माहिती की रामाला सीतेला आणि लक्ष्मणाला 12 वर्षाचा वनवास त्यांनी करावा, 14 वर्ष वनवास त्यांनी जावं अशी जेव्हा त्या आईने इच्छा व्यक्त केली तेव्हा मात्र राम आणि लक्ष्मण हे 2 जण निघाले, पण जानकी मातेला त्यांनी विचारलं सुद्धा नाही। का नाही विचारलं? कारण ती एक कोमल स्त्री या कारणानं रामानं असं सांगितलं की माझ्या मातेनं माझ्या वडिलांना तसं वचन दिलं होतं
तिने जेव्हा युद्धामध्ये पराक्रम केला, देव असुर संग्रामामध्ये जेव्हा तिने पराक्रम केला, तेव्हा पित्यानं तिला सांगितलं तर तुला काय मागायचं ते माग. आणि नेमकी यावेळेस ज्या दिवशी रामाचा दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता, त्याच्या आदल्या दिवशी हिनं सांगितलं की तुम्ही आता 14 वर्ष रामाला वनवासाला पाठवा. राम आणि लक्ष्मण दोघांनी तयारी केली. सीतामाईला त्यांनी विचारलं सुद्धा नाही, पण सीतामाईने हे सांगितलं की मी सुखातही तुमच्या सोबत राहील आणि दुःखातही मात्र मी तुमच्या सोबतच राहील. आणि म्हणून की काय, नंतर सीतामाई सुद्धा सहज निघून गेली. थोडस आजच्या परिस्थितीत, आजच्या काळात ही जर घटना घडली असती तर काय झालं असतं, हा विचार सुद्धा आम्हाला करवत नाही. नाही तर एक काम करा, तुमच्या आई वडिलांनी वचन दिलं ते तुम्हाला विचारून दिलं होतं का, इथून वादाला सुरुवात झाली असती. मग तुम्हाला जायचं नाही, तुम्ही जा, तोपर्यंत मी माहेरी जाऊन राहते. मग माहेरी गेल्यानंतर पुन्हा पित्याने काय सांगितलं असतं, सासऱ्याने काय सांगितलं असतं, तो वाण्यात चालला का, दे सोडून. पण तेव्हा अशी पद्धत नव्हती, अशी जनरीत नव्हती. आणि म्हणून राम हे आमच्यासाठी आदर्श आहेत. आदर्श व्यक्तिमत्वाचा पुतळा म्हणून जो कोणी वर्णन केलेला आहे ना, तो म्हणजे फक्त प्रभू श्रीराम. आणि हे श्रीराम आता निघाले, दंडकारण्यामध्ये ते पोहोचले. तिथून ते किष्किंधा नगरीमध्ये आले. तिथं वाली आणि सुग्रीव, आपल्याला माहिती की सुग्रीव राजा असताना वालीनं त्याच्या सोकडून ते राज्य हिसकावून घेतलं, सोबत त्याची पत्नी सुद्धा हिसकावून घेतली आणि तो नंतर गादीवरती बसला. तर या वालीची एक कथा आहे. ती कथा अशी आहे की या वालीला एक वर दिलेला होता, जो कोणी तुझ्याशी युद्ध करेल त्याच वेळेस त्याच्या अंगातलं अर्धबळ हे तुला येईल, तुला प्राप्त होईल. म्हणजे त्या व्यक्तीचा तिथं शक्तिपात होईल आणि त्याच्या अंगातली जेवढी शक्ती तेवढी ती तुझ्या अंगात संचार करेल. आणि एकदा झालं असं की हनुमंत हे वनात असताना वालीनं त्यांना ललकारलं. हनुमंत शांत, बुद्धिमतां वरिष्ठम, अत्यंत शांत, तेवढे बुद्धिमान. आणि मग जेव्हा तो वाली चिडला आणि त्यानं सांगितलं की तू माझ्यासोबत युद्धाला तयार हो. आणि मग जेव्हा हनुमंत युद्धाला जायला लागले तेव्हा तिथे साक्षात ब्रह्मदेव प्रकट झाले. आणि ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, हनुमंता तू वालीशी युद्ध करायला चाललाय, पण एक लक्षात ठेव, तुझ्याकडे जेवढी शक्ती आहे ना तिच्यातला फक्त 10वा भागच घेऊन जा, बाकीची शक्ती काढून ठेव. ठीक आहे म्हणे. हनुमंत गेले. सुरुवातीला काय यांचं गदा युद्ध झालं आणि नंतर मुष्टी युद्ध जसं व्हायला लागलं तसं या बालीच्या शरीरामध्ये हनुमंताची सगळी शक्ती गेली. आणि त्या बालीला इतकं असह्य झालं, त्याला असं वाटायला लागलं की माझ्या शरीरातल्या आता नसा तुटतात की काय, ते शरीराची त्वचा फाटून त्या सर्व नसा बाहेर निघता की काय, असं त्याला वाटायला लागलं. आणि त्या ठिकाणाहून त्याने अत्यंत दूर अशी एक उडी घेतली आणि तो जायला लागला. आणि त्याच्या मागे हनुमंत जायला लागले. तो अत्यंत लांब चालला गेला. आणि जेव्हा तो हनुमंतापासून बरचस योजना अंतर तो जेव्हा दूर गेला त्याच्यानंतर त्याला थोडस हायसं वाटायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर तिथे साक्षात त्याच्यासमोर ब्रह्मदेव प्रकट झाले बाली समोर. आणि बालीला त्यांनी सांगितलं की तुला त्याचं श्रेष्ठत्व मान्य करावंच लागेल. आणि मग त्याच्यानंतर तो पुन्हा हनुमंतासमोर आला. हनुमंताला त्यांनी प्रणाम केला आणि त्याला सांगितलं की मी तुमचं हा श्रेष्ठत्व मान्य करत आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. अशा प्रकारची ही एक छान कथा एका पुराणामध्ये येऊन गेलेली आहे. आता हे किष्किंधेपर्यंत पोहोचले आणि मग तिथे बालीचा वध करून ही सर्व वानर सेना जी होती ही नंतर पुढे रामाला मिळून गेली. किती सैन्य होते? 18 पद्म वानर दळ हे त्यावेळेस तिथे उपस्थित होतं. आणि हे सर्व वानरांनी सांगितलं की आम्ही सहाय्य करू आणि आम्ही सीता मातेचा शोध घेण्यासाठी तुमची मदतही आम्ही करू.
आणि असं झाल्यानंतर मग आता राम तिथनं पुढे निघाले. सीतेचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली. सोबत जांबुवंत, सुग्रीव, हनुमंत, नल, नील, अंगद हे महापराक्रमी आता रामाला येऊन भेटलेले होते. आणि म्हणून की काय, हे सर्वजण आता सीतामाईचा शोध करण्यासाठी हळूहळू हळूहळू निघाले आणि समुद्र तटापर्यंत येऊन पोहोचले. आणि तिथं आल्यानंतर यांची भेट, यांच्या दृष्टीस एक जटायू नावाचा एक पक्षी पडला. एक संपाती आणि जटायू असे दोन पक्षी तिथे होते. जटायू जो होता तो अत्यंत घायाळ झालेला होता, कारण ज्यावेळेस या रावणानं सीतेचं हरण करून हा जेव्हा चालला होता तेव्हा जटायू तिथे येत होता आणि जटायू त्याला अडवत होता. त्याच्या पंखाने त्याच्यावरती तो वार करत होता. त्याच वेळेस या रावणाने त्याच्या शस्त्राने, हातातल्या तलवारीनं त्याचे पंख कापून टाकले आणि तो जटायू खाली पडला. हा जटायूचा मोठा भाऊ संपाती पण थोडासा वयोवृद्ध झाला होता आणि म्हणून की काय, या पक्षाला एक असं वरदान होतं की तो कैक योजना दूरवरचा तो बघत होता. आणि म्हणून त्यानं सांगितलं की तो जो होता म्हणे अत्यंत क्रूर होता, पण तो एका अत्यंत सुकोमल तपस्विनीला घेऊन तो समुद्राच्या या दिशेला गेला. त्याने सांगितलं की तो या दिशेपर्यंत, तो या भागाकडे तो गेलेला आहे असं म्हणून त्यानं त्या लंकेकडे बोट केलं. आणि मग संपातीनं सांगितलं की मी तिथं काय चाललेलं आहे, मी इथं बघू शकतो म्हणे इथं बसून. आणि मग संपातीनं ते सर्व बघितलं. बघितल्यानंतर त्यानं सांगितलं की तिथे मला एका वनामध्ये ती तपस्विनी दिसती. झालं. आणि नंतर मग तिथं हनुमंत होते आणि हनुमंताने ठरवलं की मी आता हा समुद्र लांबून तिथं जाऊन सीतामाईचा शोध घेऊन येतो. त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी त्यांच्या गळ्यातला जो एक कंठा होता तो दिला, ती अंगठी त्याला दिली रामाला, हनुमंताला, आणि त्याला सांगितलं की तू जा आणि तिचा शोध घे. हनुमंतांनी उड्डाण केलं. पुढची कथा आपल्याला रामायणाप्रमाणे सर्व माहिती आहे. तिथे गेल्यानंतर यांनी त्या झाडावरती बसून ती अंगठी खाली टाकली. ती मातेनं ओळखली. नंतर मातेनं कंठा दिला रामासाठी. आणि मग नंतर हनुमंत म्हटले की आई म्हणे मला थोडीशी भूक लागलेली म्हणे, मी थोडस काही खाऊ शकतो का म्हणे इथे. हो म्हणे खा म्हणे, पण खाली पडलेली फळं खा म्हणे, झाडाला असलेली फळं नको खाऊ म्हणे. ठीक आहे म्हणे, आता बुद्धिमत्ता वरिष्ठम, खाली पडलेलेच खायचे ना. गेले झाडाजवळ गेले की लात मारायची, हळूच धक्का मारायचा. मातेने सांगितलं तोडायचे नाही म्हणून, खाली पडलेले खायचे. खाली पडलेले खायला सुरुवात केली. मग पुढचं सगळं आपल्याला रामायण माहितीये काय झालं ते पुढे नंतर. मग आणि मग नंतर तिथून पुन्हा प्रयाण करून हनुमंत वापस आले. पुन्हा हनुमंत वापस आले. हनुमंतांनी सांगितलं की माझी सीतामाई या तिथंच आहेत आणि मग आता आपल्याला हे उल्लंघून जायचंय. पूर्ण हा समुद्र जो आहे तो आपल्याला उल्लंघून जायचा आहे. पण हा समुद्र अत्यंत खोल आहे आणि वानरदळ जे आहे आपल्याकडचं ते अत्यंत विशाल आहे. आता 18 पद्म एवढा असलेलं ते वानरदळ म्हणजे बघा तुम्ही. आणि मग त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की आपल्यामध्ये 2 जण असे आहेत की जे स्थापत्य शास्त्रात निपुण आहे. कोण ते? नल आणि नील. मग काय केलं यांनी? तो जो सेतू होता तो बांधायचं काम यांनी सुरुवात केली. एक एक मोठी शिळा घ्यायची, तिच्यावरती हनुमंतानं स्वतः राम हे नाव लिहायचं आणि ती शिळा टाकून द्यायची. असं करत करत हळूहळू हळू आता सेतू तयार होतोय. आणि मध्येच एक दिवस रामाला असं वाटलं की यार आपलं नाव लिहितायत ना, मग आपण पण एक शिळा टाकून बघूया. राम जातात, एका वानराकडून एक शिळा घेतात आणि ते स्वतः टाकतात, ती शिळा डुबून जाते. त्यांना आश्चर्य वाटतं. हळूच पाठी बघून हनुमंत हसत असतात. रामा, तू ज्याचा हात सोडला ना तो बुडाला म्हणे. तू सोडला होता ना म्हणे, पण त्याच्यावर तुझं नाव होतं का म्हणे. आता हे बघ म्हणे, याच्यावर मी राम हे नाव लिहिलेलं आहे म्हणे, आता ही शिळा टाकून पहा बरं म्हणे. आणि मग रामाने जशी ती शिळा टाकली ती तरायला लागली.
पण तत्पूर्वी ते जाण्यासाठी, तिथपर्यंत कसं जावं हा विचार करण्यासाठी ते समुद्राच्या तटावरती बसले आणि मग असं ठरवलं की आपल्याला आता सेतू बांधून लंकेपर्यंत जायचं आहे. पण मग त्याकरता ईश्वराचं अधिष्ठान आपल्याला अगोदर पाहिजे. त्यासाठी मग यांनी भगवान शिवाची पूजन करावं असं यांच्या अंतःकरणात एक भाव जागृत झाला की आपण आता या समुद्राच्या तीरावरती भगवान शिवाची प्राण प्रतिष्ठापना करूया. पण प्राण प्रतिष्ठापनेसाठी 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक, हा विधी जाणणारा एक ब्राह्मण, आणि दुसरं, जो व्यक्ती करतो त्याची पत्नी. कारण पत्नी ही त्याची अर्धांगिनी असल्या कारणाने बऱ्याचशा पूजेमध्ये पत्नीशिवाय त्या पूजेला पूर्णत्व येत नाही. मग ही पत्नी म्हणजे काय हो? आजच्या भाषेत सांगायचं झालं कधी तर ती अर्थिंग असं आपण म्हणू शकतो. ती अर्थिंग असं आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो. आणि म्हणून झालं किंवा आता विद्वान ब्राह्मण कोण असा जेव्हा विचार विनिमय झाला तेव्हा असं ठरलं की या त्रैलोक्यामध्ये रावणा एवढा श्रेष्ठ शिवभक्त कोणीही नाही. पण मग आता रावण येईल का? कारण आपल्याला हा सेतू यासाठीच बांधायचा आहे की आपल्याला लंकेवर स्वारी करायची, आणि रावण हा लंकाधीश आहे, आपल्याला त्याचं सिद्ध करायचं. मग रावण येईल का? ठीक आहे, रावण जरी आला म्हणजे पूजेला गुरुजी जरी आले, आचार्य जरी आले, तरी जो यजमान पूजा करणारे त्याची पत्नी तरी आहे का? नाही. मग काय ठरलं? हनुमंताला लंकेत पाठवायचं किंवा एखाद्या वीराला लंकेत पाठवायचं. मग कोणाला पाठवायचं? मग त्यावेळेस त्यांनी अंगदाला पाठवलं. आता अंगदाला सांगितलं की तू जा आणि तिथं जाऊन तू सांग, त्याला प्रार्थना कर की माझे प्रभू श्रीराम त्यांना समुद्राच्या तीरावरती शिवपूजन करायचंय. ठीक आहे. अंगदाने एक उड्डाण केलं आणि अंगद लंकेमध्ये पोहोचला. अंगद जसं लंकेमध्ये पोहोचला तसं सर्वजण तिथले जेवढे रक्षक होते ते गेले घाबरून. कारण पहिले एक वानर आलं, त्यानं फार मोठा उपद्व्याप करून ठेवला म्हणे. आता दुसरं वानर आलं म्हणे. ते घाबरत पळत ते रावणाकडे गेले. त्यांनी रावणाला सांगितलं की म्हणे लंकेच्या समुद्राच्या दुसऱ्या तीरावरून एक वानर उड्डाण करून आपल्या लंकेत पोहोचलंय. आणि मग नंतर ते असं विचारतात की तुम्ही त्याला जाऊन विचारा तुला काय अपेक्षित आहे. आणि त्याला जेव्हा असं विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की मी या क्षणाला रामाचं दूत म्हणून आलेलो आहे. ठीक आहे. आता रावण हा जो होता हा उत्कृष्ट राजकुशलज्ञ होता. उत्कृष्ट राजकुशलज्ञ सुद्धा हा होता. आणि म्हणून की काय, याच्या अंत्यसमयी रामाने त्याच्याजवळ लक्ष्मणाला नेलं आणि सांगितलं की तू याला थोडस राज्य चालवण्याच्या दृष्टीने याला उपदेश तू कर. इतका तो श्रेष्ठ विद्वान होता. आणि जसं त्याला कळालं की हा कोणता तरी एक दूत आहे, तर दूताला मारू नये अशी त्यावेळेसची राजनीती होती. आणि मग या अंगदाला अत्यंत सन्मानानं त्याच्या राजमहालात नेलं, जिथं त्याचा राजदरबार भरलेला होता. त्या राजदरबारामध्ये हा गेला आणि मग त्यानं तिथे भरपूर चमत्कार दाखवले अंगदानी त्याच्या शक्तीचे. कारण ही शक्ती त्याची नव्हती, त्याला हे भासवायचं होतं की मी ज्याचा सेवक आहे, या सेवकामध्ये जर इतकी शक्ती आहे तर तो राजा किती बलाढ्य असेल. आणि थोडीशी युद्धशास्त्राच्या कपट नीतीप्रमाणे असं ज्याला आपण म्हणू शकतो की आपल्या ताकदीची त्याला जाणीव करून द्यायची होती. एक तर गेल्या त्याच्यासमोर हा त्याला अत्यंत बरेच दूषण यानं सुरुवातीला त्याला दिले की तो एवढा मोठा स्वतःला राजनीतिज्ञ समजतोच म्हणे, आणि एका दूताला साधं बसायला सुद्धा तो आसन देऊ शकत नाही का म्हणे. असं म्हणून यानं त्याची शेपटीचं त्याच्यापेक्षा उंच असं आसन तयार केलं आणि त्याच्या समोर तो बसला.
म्हणे आता आपण दोघं बरोबरीचे झालो होतो म्हणे. आणि म्हणे माझे प्रभू श्रीराम आहेत म्हणे आणि त्यांना शिवपूजन करायचं आहे, त्याकरता मी आपल्याला निमंत्रण देण्यासाठी इथं आलेलो आहे. ठीक आहे म्हणे, मला मान्य आहे म्हणे, पण दुसरी अजून एक अट आहे म्हणे. कोणती? येताना एकटं नाही यायचं म्हणे, सीतामाईला सोबत घेऊन यायचं म्हणे. माई तिथे येतील, सीतामाई तिथे येतील, माझे प्रभू श्रीराम आणि सीतामाई हे दोघ जण तिथे पूजा करतील. त्यांची पूजा झाली की तात्काळ तुला वाटलं तर तू पुन्हा सीतामाईला घेऊन तू इथे ये. तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही याची हमी प्रभू श्रीरामांनी दिली. कारण तुला माहिती म्हणे प्रभू श्रीरामांचं काय आहे ते, प्राण जाय पर वचन न जाय, रघुकुल रीत सदा चली आहे. आणि हे सामर्थ्य सुद्धा रावणाला माहित होत की रावण हा किती नीती मूल्यांना धरून चालणारा आहे. ठीक आहे म्हणे, हे जसं ठीक आहे असं म्हणले तसं ते सभागृहात जेवढे केवढे त्याचे सेनापती उपसेनापती वगैरे जेवढे केवढे बसले होते सगळेजण एकमेकाशी चर्चा करायला लागले. अरे हे काय करू लागलेत म्हणे दशानन, हे बरं हा जो राम यज्ञ करतोय म्हणे तो आपल्यावरती स्वारी करण्यासाठी, आपल्याला मारण्यासाठी तो ही पूजा सुरुवात करतोय म्हणे आणि त्यासाठी लंकाधीश जात आहे म्हणे. पण त्यावेळेसच्या राज्यकारभारानुसार राजाला विरोध करण्याची जशी आज आपण करू शकतो, आज आपण मत मांडू शकतो, तशी त्यावेळेसची ती पद्धत नव्हती. आणि म्हणून की काय, याचा निरोप घेऊन पुन्हा अंगद निघाला आणि तो पुन्हा रामाकडे आला. त्यानं रामाला सांगितलं की रावणानं तयारी दाखवली आणि रावण हे सीतामाईला घेऊन येत आहे. आणि त्याच वेळेस हनुमंतानं काय केलं, विश्वकर्म्याला प्राचारण केलं. विश्वकर्मा आले तिथे, सांगा म्हणे काय आज्ञा आहे म्हणे. कारण विश्वकर्म्याला माहित होत हा साक्षात शिवाचा अंश आहे, प्रभू श्रीराम हे विष्णूचे अंश आहेत, लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे, हे त्याला माहित होतं. म्हणे आज्ञा करा काय करू. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या प्रभूला इथं शिवपूजन करायचं आहे. ठीक आहे म्हणे, सुंदर अशा प्रकारचा क्षणार्धात त्यानं शामियाना उभा केला. सुंदर प्रकारचे तिथे पंचपल्लव वगैरे जेवढे केवढे ते तोरणं, आंब्याचे तोरणं वगैरे अशा प्रकारचं सुशोभित करून मध्ये मध्ये अगदी बरोबर यज्ञवेदी त्यानं तिथं स्थापन केली. आणि त्यानंतर तो चालल्या गेला. थोड्याच वेळात ही सर्व तयारी होत असताना अत्यंत वाऱ्याच्या वेगानं पुष्पक विमान त्यांना दिसलं. संद गतीनं ते जमिनीशी समरूप झालं आणि त्यातनं रावण आणि सीतामाई या खाली उतरले. जसा रावण खाली उतरला, प्रभू श्रीराम गेले, लक्ष्मण गेले आणि त्याच्या चरणाशी नतमस्तक झाले. या आपलं स्वागत आहे. आणि असं म्हणून मग रावणानं तिथं शिवाचं पूजन राम आणि सीतेमाई सोबत सुरुवात केली. त्याचप्रमाणे काय असेल त्या शिवपूजनाचा जो विधी असेल, रुद्राभिषेक वगैरे त्याने तिथे केला. ते सगळं झाल्यानंतर काय आशीर्वाद द्यावा, रावणानं रामाला काय आशीर्वाद द्यावा. तो लंकेचा अधिपती, जो लंकेचा अधिपती आहे याचं तू हनन करशील, तो अखिल त्रैलोक्याचा तू सम्राट होशील आणि अनेक जन्मापर्यंत या पृथ्वीवरती रघुकुल हे राज्य करेल, आम्ही तुला आशीर्वाद देतो. एवढा श्रेष्ठ, एवढा तपस्वी, एवढा विद्वान तो रावण होता. आणि म्हणून की काय, आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शूर नावाचं एक गाव आहे, तिथं एक शिवाचं मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव रावणेश्वर मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव रावणेश्वर मंदिर आहे. इतका श्रेष्ठ हा रावण होता. फक्त एकच दुर्गुण त्याच्यामध्ये होता आणि तो म्हणजे अहंकार. आणि मी जसं कालही आपल्याला सांगितलं की रामायण का निर्माण झालं बरं,
की तुझ्या भावानं माझ्या बहिणीचं नाक कापलं का, मी तुझ्या भावाच्या पत्नीचं हरण करतो. बरं तो इतका तो शुद्ध विद्वान ब्राह्मण होता की त्यानं तिला कुठे ठेवलं, नंतर अशोक वनात त्यानं तिला ठेवलं. झालं यांचं पूजन झालं, हे निघून गेले. नंतर सेतू बांधण्याचं कार्य यांचं सुरू झालं. सेतू बांधून हे श्रीलंकेपर्यंत गेले आणि त्यानंतर असं रणसंग्राम झाला. त्यामध्ये प्रभू श्रीरामांनी रावणाचं त्याच्या बेंबीमध्ये बाण मारून त्याला मृत्युमुखी पाडलं आणि त्यानंतर सीतामाईला घेऊन त्याचं पुष्पक विमान घेऊन हे निघाले. सर्व सेना आनंदी होती, सर्व आनंदात होते. आता सीतामाई आल्या, हे पुष्पक विमानात बसले. पुष्पक विमान निघालं. वानर सेना खालून पुन्हा चालत 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 वानर सेना पण निघायला सुरुवात झाली आणि नंतर हे पुष्पक विमानासह गंधमादन पर्वतावर हे थांबले. तिथं ऋषीमुनींनी त्यांना थोडं थांबायची प्रार्थना केली. हे त्या गंधमादन पर्वतावरती थांबले. त्या ऋषीमुनींनी अत्यंत त्यांचं कौतुक केलं की म्हणे प्रभू श्रीरामा, आम्ही ऐकलं बरं का म्हणे कशा प्रकारचं तू एवढ्या सर्व राक्षसांचा संहार तू नंग्या पायाने केलास. फक्त आता धनुष्य घेऊन तू गेलास. आम्हाला तुझा अभिमान आहे आणि म्हणून आमची अशी प्रार्थना आहे की आता तू सुद्धा येथे एखादं शिवलिंग तू स्थापन करावं या गंधमादन पर्वतावरती. झालं. मग आता तिथं शिवलिंग तर पाहिजे. बरं, ऋषींचाही हट्ट आहे. मग शिवलिंग आणायचं कुठून? मग त्यांनी हनुमंताला सांगितलं. हनुमंताला सांगितलं की तू असाच्या असा जा कैलास पर्वतावरती आणि भगवान शिवाकडून तू पुन्हा त्यांचा आत्मलिंग घेऊन ये. हनुमानानं उड्डाण केला. हनुमंतराया कैलास पर्वतावरती पोहोचले. पण हे जसं कैलास पर्वतावर पोहोचले तिथं महेश्वर नव्हते, शिवपार्वती तेथे नव्हते. थोडं थांबले, पण इकडं जो मुहूर्त होता तो ज्येष्ठ शुक्ल पक्षी दशमी दिन हा तिथला मुहूर्त होता आणि त्याच वेळेस त्याच मुहूर्तावरती हे शिवलिंग तिथं प्रतिष्ठित करायचं होतं. मग अजूनही वायुनंदन काही येईना, मुहूर्त तर टळून चालला. मग काय करायचं असं म्हणून हळूच प्रभू श्रीराम त्या जनकनंदिनी जवळ गेले आणि तिला सांगितलं की तू आता हा जो समुद्र आहे म्हणे या समुद्रातून ओंजळ भरून तू वाळू घेऊन ये म्हणे. आपण त्या वाळूचं एक लिंग तयार करू आणि त्याची इथं प्राण प्रतिष्ठापना आपण करू. झालं. सीतामाई गेल्या. त्यांनी ओंजळीभर ते वाळूचं शिवलिंग आणलं, ते प्रतिष्ठापित केलं, त्याची पूजा सुरुवात केली. पूजा संपायला आली आणि तितक्यात मोठा भूभुत्कार झाला आणि हनुमंत एका हातामध्ये शिवलिंग घेऊन वाऱ्याच्या वेगाने त्यांना येताना दिसले. झालं. हनुमंतानं शिवलिंग आणलं, पण सीतामाईनं जे वाळूचं शिवलिंग आणलेलं होतं त्याची तर प्राणप्रतिष्ठापना आता पूर्ण होत आलेली होती. त्याची प्राणप्रतिष्ठापना झाली. ते पाहताच बिचारा हनुमंत हा मनामध्ये थोडासा खिन्न झाला. याला थोडं वाईट वाटलं. त्यानं उभं राहून भगवान श्रीरामाची आणि सीतामाईची क्षमा याचना केली की मला येण्यासाठी थोडासा विलंब झाला. मग भगवान रामाला मग असं वाटलं की आता थोडीशी याची परीक्षा बघावी. ठीक आहे म्हणे, आता एक काम कर म्हणे, हे जे शिवलिंग आहे ना म्हणे हे आता तू काढून घे म्हणे आणि तिथं तू आणलेलं शिवलिंग प्रस्थापित कर. झालं. त्याला वाटलं माणूस आहे, लावतोय ताकद लावतोय ताकद लावतोय ताकद, अजिबात हल्लं नाही. तसभूर सुद्धा ते हल्लं नाही जात. मग त्यावेळेस ज्यावेळेस तो थकला त्यावेळेस त्यानं खिन्न मनानं
जेव्हा प्रभू श्रीरामाकडे बघितलं तेव्हा श्रीराम फक्त हसत होते. आणि मग श्रीरामांनी त्यांना सांगितलं की आता अशा वेळेस सीतामाईनं हळूच त्याच्या डोक्यावरती हात ठेवला हनुमंताच्या आणि ती त्याला सांगितलं की बघ म्हणे तू सर्वश्रेष्ठ वानर पुंगव आहेस म्हणे. आणि म्हणून की काय तू हे जे शिवलिंग आणलेलं आहे म्हणे अरे ते इतरत्र कशाला ठेवतोस म्हणे. जिथं आता आपण तुम्ही जे रामेश्वर शिवलिंग जे तुम्ही प्रस्थापित केलं ना त्याच्या समोर आपण हे हनुमधीश्वर नावानं या शिवलिंगाची आपण प्राणप्रतिष्ठापना करूया. अशा प्रकारचं जेव्हा मग ते आईचं वाक्य ऐकलं तेव्हा कुठं हनुमंताच्या थोडस जीवात जीव आला. आणि त्यानंतर मग हनुमंतानं एकच मोठी गर्जना केली जय श्रीराम म्हणून. आणि मग त्यानंतर पुन्हा ही सर्व मंडळी तिथनं या रामेश्वर ज्योतिर्लिंगाच्या तिथं आली आणि तिथं हे शिवलिंग यांनी प्रस्थापित केलं. आणि त्यानंतर हे पुन्हा सर्वजण मिळून मग अयोध्येमध्ये आले. आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर एकच आनंदोत्सव एकच विजयोत्सव त्यांचा तिथे सुरू झाला. अशा प्रकारची हे रामेश्वर ज्योतिर्लिंगाची सुंदर अशा प्रकारची कथा आहे. या कथेनं ऐश्वर्य आणि त्याचप्रमाणे सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं अशा प्रकारची ही कथेची फलश्रुती आहे. आता आज थोडस माझी अशी इच्छा आहे आमच्या गुरुजींची अशी इच्छा आहे की थोडासा अधिदैविक भाग पूर्णवादाचा सांगावा अशी आमच्या गुरुजींनी गेल्या 2 दिवसापासून माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली होती. आता आपल्याला माहिती आपण सर्वजण उपासक आहोत. आपण सर्वांनी उपासना आपण घेतलेली आहे. आणि आपण उपासना घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आम्ही जेव्हा उपासना करतो तेव्हा जसं महाराजांनी परिचय ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण शक्यतोवर हिशोबी असावं. म्हणजे उपासना तसं तर आपल्याला त्याच्या काही नियम सुद्धा महाराजांनी बांधून दिलेले आहेत की संकल्पाविन तपगडे शीन. विना संकल्पाची उपासना ही कधी करायची नसते. संकल्प करून आपण उपासना करायची असते. आणि आपण केलेले संकल्प हे कुठेतरी लिहून ठेवायचे असतात. आणि जसा एक संकल्प पूर्ण होईल त्यानंतर मग दुसरा संकल्प आपण करायचा असतो. आणि असं करत 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 एक वेळ अशी येते कारण त्या ईश्वरातलं आणि आपलं जे एक अंतर आहे त्याचं नाव आहे सत्य संकल्पत्व. आपण पडलो मिथ्या संकल्पी, देव पडला सत्य संकल्पी. तो सत्य संकल्प आहे. त्याच्या मनात जे येतं तो करणारच. आणि म्हणून उपासना करताना या गोष्टीचं आम्हाला भान असलं पाहिजे की आम्ही संकल्पयुक्त आमची नित्याची जी उपासना आहे ती आम्ही केली पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही प्रत्येक वेळेस हाच विषय सांगितलाय की टळू द्यायची नाही की उपासनेची वेळ. शक्यतो उपासनेची वेळ आमची टळली नाही गेली पाहिजे. कारण तो शेवटी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्यानं काय मनुष्य प्राणी एकटाच निर्माण केलाय काय? जगात काय फक्त मनुष्य एकटाच मोक्षाचा अधिकारी काय? आणि काय फक्त हे ब्रह्मांड एकटं जे तुम्हाला दिसतं तेवढंच ब्रह्मांड आहे काय? आम्ही जेव्हा म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक, आतापर्यंत 14 ब्रह्मांड आम्ही ऐकलेले आहेत. या ब्रह्मांडात कलियुग आहे, दुसऱ्या ब्रह्मांडात कुठेतरी सतयुग चालू आहे, तर अजून एखाद्या ब्रह्मांडात कुठेतरी त्रेतायुग चालू आहे. असे अनेक ब्रह्मांड आहे. त्याला एकट्याला सर्व पाहायचंय. आणि म्हणून त्याचं नाव काय सांगितलेलं आहे पूर्वात ग्रंथात? त्याला काय शब्द वापरलेला आहे? सर्वेश्वर हा त्याला शब्द वापरलेला आहे. आणि एवढे जरी ब्रह्मांड त्याने निर्माण केलेले असले तरी त्या तिष्ठत दशांगुलम, तरी सर्वांना व्यापून तो केवढा उरलेला आहे? तो 10 अंगुल तो उरलेला आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीची जाणीव ठेवून आम्ही मात्र पाळायची असते ती आमच्या उपासनेची वेळ. त्यानंतर उपासना करत असताना अजून एक फरक त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की सगुण आणि निर्गुण. की आम्ही ज्या देवाची उपासना करतो तो सगुण आहे. आम्ही त्याला उदबत्ती लावतो म्हणजे त्याला नाही, आम्ही त्याला ज्या अर्थी नैवेद्य दाखवतो त्या अर्थी त्याला
चव घेण्यासाठी मुख आहे, त्याला जीभ आहे. आणि या सर्व गोष्टीचा आता सगुण आणि निर्गुण हे जरी दोन्ही निर्माण झालेले असले तरी ती एक अत्यंत उच्च प्रकारची ती अवस्था आहे. ती अवस्था कदाचित नंतर प्राप्त होईल, ती अवस्था कदाचित नंतर प्राप्त होईल. पण आज आम्हाला त्या गोष्टीची गरज आहे का? आणि म्हणून हा विषय महाराजांनी परिचय ग्रंथात आम्हाला शिकवला की श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे मला या क्षणाला काय पाहिजे हा जो विचार आहे तो श्रेयस आहे. पण प्रेयस म्हणजे कदाचित ठीक आहे, माणसाला लालसा असते, पण आज त्याची गरज आहे का? तो विचार झाला प्रेयस. मग या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी महाराजांनी त्यांच्या एकादशी नावाचा जो एक ग्रंथ आहे, ज्यामध्ये महाराजांचे 11 प्रवचन आलेले आहेत, त्या प्रत्येक प्रवचनामध्ये महाराजांनी हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक उपासकानं तोंडोळख या ग्रंथाचं नित्य वाचन करावं. आता का करावं? कारण आपल्याला माहिती या 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 ज्योतिर्लिंग जे त्या रावणानं स्थापित केलेले होते. एवढा मोठा महान शिवभक्त होता, एवढं सगळं जरी होतं तरी काय होतं त्याच्यामध्ये? अहंकार. आणि आपले गुरु आपल्याला पदोपदी हेच सांगत असतात. नेमके आम्हाला याचाच अभ्यास आपले महाराज आपल्याकडून करून घेत असतात. आणि राहायला थोडा अधिदैविकाचा भाग. अधिदैविक हा पक्ष इतका पूर्णवादाचा मोठा आहे, म्हणजे पूर्णवाद हा फक्त अध्यात्माला धरून नाहीये, अधिभौतिकाला धरून नाहीये, तर अधिदैविकाला धरून सुद्धा पूर्णवाद आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींची आमच्या जीवनासाठी गरज आहे. हेतू, साधना आणि परिणाम हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे कला संभवते. आणि नीती जरी आम्हाला शिकवलेली असली तरी नीती म्हणजे माणूस हे सुद्धा आम्हाला तितक्याच कटाक्षानं शिकवलेलं आहे. याचं उदाहरण मी मागे आपल्याला दिलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण किती वेळेस खरं बोलले आणि किती वेळेस खोटं बोलले. आणि म्हणून हे नीती आहे, नीती तत्व आहे. या सर्व गोष्टी जरी असल्या तरी मात्र आज मला नेमकी काय पाहिजे आहे, कशासाठी मला देव भजायचा आहे, ही अगदी आपली संकल्पना एकदा स्पष्ट झाली की त्यानंतर मग करायची असते ती ईश्वराची उपासना. पण ती उपासना सुद्धा आपल्याला आपल्या गुरूंनी किती वेळ दिलेली हो? साधी 10 मिनिटं असतील, नाही तर 5 मिनिटं असतील. आणि सोडवणूक कशी करून घेतलेली महाराजांनी? जेव्हा साक्षात श्री गणेशाने पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांना जेव्हा आज्ञा दिली की तू आता गुरुत्व स्वीकार आणि येणाऱ्या व्यक्तीला त्याच्या उन्नतीसाठी, त्याच्या विकासासाठी, त्याच्या जीवनातील यशासाठी तू त्याला अनुग्रहित कर, तू त्याला उपासना दे, अशी जेव्हा गजाननानं रामचंद्र महाराजांना आज्ञा दिली त्यावेळेस रामचंद्र महाराजांनी पटकन तिथे त्यांना उत्तर दिलं की आजचे लोक हे आता विज्ञानवादी होत चाललेले आहेत. काळ, वेळ, सवळ, ओळ ही व्यक्ती पाळणारी राहिलेली नाहीये. तर माझा शिष्य ज्या अवस्थेत जिथून जशी उपासना करेल ती जर तुला मान्य असेल तर मी गुरुत्व स्वीकारतो. हे महाराजांनी त्याच वेळेस गजाननाकडून सोडवणूक करून घेतली होती. पण याचा अर्थ असा नाहीये की आम्ही कधी उठायचं आणि कधी उपासना करायची. आम्ही सुद्धा आमच्या उपासनेची एक वेळ, एक आसन आणि एक स्थान आम्ही आमच्या हातानं शोधलं पाहिजे की देवा मी तुला इतक्या वाजेची वेळ आजपासनं, उद्यापासनं. आणि म्हणून मी म्हणतो हे चातुर्मासात वगैरे हे जे सर्व लावलेलं आहे यासाठीच लावलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा हा संकल्प करायचा की किमान 1 वर्षापर्यंत, पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत मी माझ्या उपासनेची वेळ टळू देणार नाही. आणि जेवढं तुम्ही संकल्प करतात हे एका वहीत याची नोंद करून ठेवा. बघा मी तुम्हाला आता सांगितलं पूर्णवादाचा अधिदैविक पक्ष, अशा पद्धतीने आपण तो तपासू शकतो की पूर्णवादाचा अधिदैविक पक्ष हा काय आहे. आम्ही जेव्हा उपासना घेतली, आम्ही जेव्हा एखादी गोष्ट त्या ईश्वराला मागितली तेव्हा तो देतो की नाही. पण त्याला अट अजून एक काय लावलेली आहे, त्यासोबत करायचा असतो तो ग्रंथांचा अभ्यास.
आणि नेमके रावणाला हेच कळालं नाही की आपलं सामर्थ्य कोणापुढे चालवावं. त्याला कळालं नाही. गेला तो कैलास पर्वत उचलायला, तो गेला. 10 शिरं काढून त्या कैलास पर्वताच्या खाली त्याने लावली. संपूर्ण ताकद त्याने लावली. भगवान शंकरानं काय केलं? पायाच्या, उजव्या पायाच्या अंगठ्यानी तो पर्वत खालीच येतो. तो सर्व शक्तिमान आहे. त्याच्याही काहीतरी योजना असतातच ना. तो त्याच्या योजनेच्या बाहेर जाऊन थोडी करेल. बरं, दुसरी गोष्ट, आम्ही जर एखादा संकल्प केलेला असला तरी त्या संकल्पासाठी आमचा तो अधिकार आहे की नाही हे तपासण्यासाठी मात्र आम्हाला अभ्यास करायचा असतो. आणि म्हणून पंडितजींनी एक छान वाक्य सांगितलं होतं की आज संध्याकाळी केलेल्या अभ्यासानं उद्या सकाळी करणाऱ्या उपासनेची आम्हाला बळकटी प्राप्त होते. आणि ज्यावेळेस आम्ही उद्या सकाळी ती उपासना करू त्यावेळेस आम्ही आज संध्याकाळी काय वाचलं हा विषय जर आमच्या लक्षात आला तर त्यावेळेस आपली इष्टदेवता महाराजांना जो अर्थ अभिप्रेत आहे तो आपल्या उपासनेच्या वेळेस आपल्या दृष्टोत्पत्तीस पडतो. अन्यथा विचारांच्या ज्या काही या पायऱ्या यांनी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. कुठल्या? मतितार्थ, तत्वार्थ, भावार्थ आणि पुढे येतो यथार्थ. आणि म्हणून रामचंद्र महाराजांनंतर परमपूज्य सद्गुरुनाथ विष्णू महाराज यांनी पूर्णवाद तत्वार्थ दर्शन हा ग्रंथ पुढे महाराजांनी प्रस्थापित केला. की त्या तत्वाचं त्या अर्थाने महाराजांना आम्हाला दर्शन तिथं घडवून दिलं की तो ईश्वर जो आहे, ज्याला सर्वेश्वर हा शब्द पूर्णवाद ग्रंथामध्ये वापरलेला आहे, तो कशा अर्थाने वापरलेला आहे हे महाराजांनी त्यामध्ये आपल्याला स्पष्ट करून दिलेलं आहे. आणि म्हणून आमची उपासना, छोटा शब्द आहे, अत्यंत छोटा शब्द आहे की उप अधिक आसन उपासना. आणि म्हणून आम्हाला आमची उपासना जी करायची ती आमच्या जीवनामध्ये ज्या दररोजच्या अडचणी येतात त्या निवारण करण्यासाठी आम्हाला करायची असते ती उपासना. आणि म्हणून ती आमचा नित्यक्रम. आता नैमित्तिक कर्मामध्ये चातुर्मास आणि श्रावण मास हे नैमित्तिक कर्मामध्ये आलेले आहेत, म्हणजे वर्षातून ते कधीतरी एकदा येतात. पण उपासना मात्र आमची ही नित्य कर्माप्रमाणे झाली पाहिजे. आणि त्यासाठी ती वेळ आमची आम्ही शोधून त्या ईश्वराला आम्ही द्यायची असते. बाकी सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी स्वतः जेव्हा आम्ही एकादशी ग्रंथ वाचतो तेव्हा त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की मी भिंत सुद्धा काढू शकतो, मी हातातून अंगारा कुंकू हे सुद्धा काढू शकतो, पण हे काढल्यानं माझं काय ते महत्व वाढेल, पण तुमच्या व्यक्तिगत जीवनात काय फरक पडणार आहे हा प्रश्न महाराज आपल्याला आत्मचिंतनासाठी प्रवृत्त करतात. हे महाराजांचं सामर्थ्य. आपल्याही जीवनामध्ये जेव्हा आम्ही आमच्या जीवनाचा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला सुद्धा असं वाटतं की खरंच हे माझ्या प्रयत्नातलं होतं का, मग खरंच हे माझा पुरुषार्थ आहे का, की ही देवानं केलेली कृपा आहे, ही सद्गुरूंनी केलेली कृपा आहे. आणि म्हणून करायचा असतो तो अभ्यास. आणि जसा जसा आम्ही हा अभ्यास करत चालू तसं तसं आम्हाला पूर्णवादाचा हा जो आदिदैविक पक्ष आहे हा सहज सिद्ध होईल. बाकी चमत्कार तर महाराजांनी अनेक केलेले आहेत, अनेक चमत्कार महाराजांनी केलेले. पण महाराज हे सांगतात की माझ्या चमत्कारापेक्षा मला जास्त ओढ लागलेली असते ती तुमच्या प्रगतीची. आणि म्हणून तुझे माझे देवा नित्याचे भांडण तयासी कारण शिष्यगण तुम्ही. की प्रत्येक वेळेस महाराजांच्या अंतःकरणात जो विषय असतो ना तो फक्त शिष्याचाच असतो की याची प्रगती झाली याची का होत नाही, का होत असं हा विचार महाराजांच्या अंतःकरण. जसं आईला सगळे लेकरं सारखे असतात असं थोडे असतं. एखादा लाडका आहे आणि तोच अभ्यासात हुशार आहे त्याच्यामुळे तोच लाडका आहे म्हणून त्याला तव्यावरची पोळी द्यायची, आणि जो अभ्यास करत नाही मग त्याला शेळी पोळी आई खाऊ घालती का? नाही खाऊ घालत. आईला दोन्ही लेकरं सारखे, गुरुला सर्व शिष्य सारखे असतात. आता परवा एक उदाहरण देतो. एक 67 वर्षाच्या आजीबाई महाराजांच्या दर्शनाला आल्या. साधं उदाहरण. आता एक चमत्कार सांगायचं म्हणून तुम्हाला सांगतो. 67 वर्षाच्या आजीबाईंचं वय होतं. त्या महाराजांच्या दर्शनाला गेल्या. त्यांनी महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि त्यांनी महाराजांना विचारलं, ओळखलं का म्हणे तुम्ही मला?
तेव्हा महाराजांनी सांगितलं की मी जेव्हा रामचंद्र महाराजांसोबत तुमच्या गावी आलो होतो तेव्हा तुम्ही 3.5 वर्षाच्या होता, हे तुमचं नाव आहे. एकदा पाहिलेला माणूस हा महाराजांच्या लक्षात राहतो आणि पुढं जो व्यक्ती उपासना घेतो त्याची प्रगती का होत नाही यासाठी महाराज रात्री चिंतन करत असतात, ते देवाला प्रार्थना करत असतात. आणि एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला आता अजून एक कथा तुम्हाला सांगू इच्छितो की एका गावामध्ये एक साधू महाराज आलेले होते, अत्यंत सिद्ध होते. ते त्या गावात थांबले. त्यानंतर जो कोणी दर्शनाला चुकून येईल ते त्याला काहीतरी मार्गदर्शन करत, त्याच्या अडचणींवरती ते काहीतरी उपाय सांगत. आणि मग जशी त्या व्यक्तीला अनुभूती यायला लागली, इतरांना जशी ही गोष्ट कळायला लागली, तसं गावाच्या गाव, नगराच्या नगर, पंचकोशच्या पंचक्रोश तिथे दर्शनाला त्याच्या यायला लागली. आणि मग एक दिवस एक व्यक्ती आला. त्या व्यक्तीनं त्यांचं दर्शन घेतलं. बरं, हे साधू महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं, हे जेव्हा सत्संग यांचा चालू असायचा, सत्संग संपल्यानंतर जेव्हा साधू महाराजांचे दर्शन चालू असायचे तेव्हा हे साधू महाराज कधी फारसं कोणाशी बोलत नसत. आणि हे साधू महाराज जे होते ना, हे काली मातेचे भक्त होते. हे काली मातेचे भक्त होते. मग एक दिवस एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला, अत्यंत खिन्न मनानं. त्यांनी दर्शन घेतलं. असं करत करतो सतत 8 दिवस तो येत होता. ही गोष्ट त्या साधू महाराजांच्या लक्षात आली. दुसऱ्या दिवशी त्या साधू महाराजांनी त्यांच्या त्या एका शिष्याला जवळ घेतलं. त्याला विचारलं का अरे अशा प्रकारची एक व्यक्ती येते, उद्या ती व्यक्ती आली की मी तुला खुणवेल, त्या व्यक्तीला विचार त्याच्या जीवनात काय दुःख आहे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती दर्शनाला आली. आल्या साधू महाराजांनी शिष्याला खुणवलं. त्या शिष्यानं त्या नेत्र संकेत ओळखून त्या व्यक्तीला बाजूला घेतलं. त्याची पूर्ण त्याला परिस्थिती विचारली. तेव्हा त्यानं असं सांगितलं की माझी पत्नी ही गेल्या 6 महिन्यापासून दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यामुळे ती अंथरुणाला खिळून आहे. ती अंथरुणाला खिळून आहे. झालं. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्री साधू महाराजांनी देवीला प्रार्थना केली, काली मातेला प्रार्थना केली आणि एक मंत्र एका कागदावरती लिहिला. ऐका बरं का, आता उपासनेचा विषय चालू आहे आणि म्हणून उपासना करताना आपल्या मंत्रात एवढी जरी गल्लत झाली तर काय होतं, याला कागद देऊन टाकला, हा गेला. आणि नंतर याला जसा कागद दिला, यानं साधू महाराजांकडे बघितलं. साधू महाराजांनी त्या शिष्याकडे पुन्हा नेत्र संकेत केला. त्या शिष्याने त्याला बाजूला घेतलं आणि त्यांना विधी समजून सांगितलं की महाराजांनी तुम्हाला जो मंत्र दिलाय म्हणे साधू महाराजांनी, याचा जप तुम्हाला दररोज 11 माळी करायचं. आणि हा जप केला की पुढच्या 11 दिवसात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. झालं. हे मासे गेले घरी. हे मासे घरी गेले. हे जपाला बसले. यांनी कागद उघडला, लगेच पाणी घेतलं, संकल्प सोडला, लाईट गेली. संकल्प सोडला आणि जपाला बसले. 5 माळी झाल्या, 8 माळी झाल्या. 9व्या माळीला थोडस त्या जीवाला घबराट सुरू झाली. 10व्या माळीला गरगर लागली आणि 11व्या माळीला इतिश्री झाली. चिडलं. अरे म्हणे मी त्या गुरुकडे गेलतो, त्या साधू महाराजांकडे गेलतो, ते तर फार मोठे सिद्ध होते म्हणे आणि त्यांनी मला मंत्र सांगितला होता आणि मी तो मंत्र जपला आणि 11व्याच माळीला त्याला वाईट वाटली. मग त्यानंतर यथाविधी काय असतात ते 10-12 दिवस ते बिचारायचे, तो काही गेला नाही. पण तिसऱ्या दिवशी मात्र इकडे साधू महाराज पुन्हा जेवढे शिष्य सत्संगाला आले होते त्या शिष्यांमध्ये साधू महाराज याला शोधत होते. हा कसा आला नाही. झालं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. 4थ्या दिवशी संध्याकाळी साधू महाराजांनी त्या शिष्याला बोलवलं. अरे म्हणे ते व्यक्ती येत नाही, त्याच्या घरी जाऊन बघ. मग यानं त्याचा शोध घेतला, त्याच्या गावी गेला. यानं ती परिस्थिती बघितली आणि त्या साधू महाराजांनी येऊन सांगितलं की गेल्या 7-8 दिवसांपूर्वी त्याच्या प्रिय पत्नीचं देहावसान झालं. अरे यांना वाईट वाटलं. यांनी पुन्हा रात्री जेव्हा हे त्यांच्या साधनेला बसले, काली मातेच्या साधनेला बसले, तेव्हा देवीला प्रार्थना केली. यांच्याही डोळ्यातून
अश्रूच्या धारा निघाल्या की जे झालं ते वाईट नाही झालं, वाईट झालं म्हणे, चांगलं नाही झालं म्हणे. आणि म्हणून हे पुन्हा यांचा दिनक्रम पुन्हा इकडं सुरू झाला. 6 महिन्यानंतर तो संतापला, चिडला, साधू महाराजांच्या जवळ आला आणि जसं दर्शनाला खाली वागला तसं दर्शन न घेता त्याने डायरेक्ट साधू महाराजांना विचारलं, हे असं कसं काय झालं म्हणे, मी तर तुम्हाला विचारलं होतं ना म्हणे, आणि तुम्ही तर मला मंत्र दिला होता ना म्हणे. म्हणे हो म्हणे, मी तुला मंत्र दिला होता, बरोबर आहे म्हणे बेटा, मी देवीला विचारून तुला मंत्र दिला होता म्हणे. तरी पण म्हणे मी मंत्र जपला, पण तिचं देवावसान कसं झालं म्हणे. दे म्हणे इकडे मंत्राचा कागद दे म्हणे. कागद घेतला, यांनी तो कागद बघितला आणि मग यांच्याच गोष्ट लक्षात आली. म्हणे अरे तू कोणता मंत्र म्हणत होता. म्हणे भार्यां तू भक्षसी भैरवी. ते गुरु म्हणे आमंत्र काय लिहिलेलं आहे म्हणे, भार्यां तू रक्षसी भैरवी. यानं रच हो केलं. आणि म्हणून आपली उपासना जी आहे ही तितक्याच काटेकोरपणाने आपली उपासना झाली पाहिजे. जो आपल्या गुरुनी मंत्र दिलेला आहे तो षटकर्णी होऊ देऊ नये. शक्यतो तो षटकर्णी होऊ देऊ नये. षटकर्णी म्हणजे इतर कोणाला आपण आपल्या गुरुने आपल्याला काय मंत्र दिलेला आहे तो सांगू नये. दुसरी गोष्ट, त्या मंत्राचं जेवढं पावित्र्य आपल्याला पाळता येईल, जेवढं शुचिरभूतता आपल्याला पाळता येईल तेवढी त्या मंत्राप्रतीची पाळावी. आणि त्याचप्रमाणे तेवढी श्रद्धा मात्र आपल्या गुरुप्रती आपली श्रद्धा आपण अडळ ठेवावी. म्हणून परमार्थात गुरुनिष्ठेचं महत्व, जसं की आता आपण हनुमंताचं उदाहरण बघितलं, एवढं सगळं झालं, एवढं सगळं रामायण झालं, अनेक माकडं मारल्या गेली, पण फक्त हात जोडून उभा होता तो एकमेव हनुमंत. कारण त्याची निष्ठा रामरायाच्या चरणी होती. आणि म्हणून या पूर्णवादामध्ये अनेक शिष्य आले आणि गेले, पण असं ते हिमाचल असलेलं एकच व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे पंडितजी. हा अभ्यास होता, का व्यासंग होता, किती साधेपणा होता पंडितजींमध्ये. पंडितजी जेव्हा वैजापूरला आले होते तेव्हा मी जसं काल सांगितलं की त्यांनी पहिलाच प्रश्न आमच्या प्राचार्यांना केला की मला 4 भाषा येतात, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू. एवढं साधा असलेलं व्यक्तिमत्व, एवढा अधिकार असलेलं व्यक्तिमत्व की जेव्हा आता अलीचे ओघात एक पूर्णवादाचा अधिदैविक पक्ष म्हणून गुरुजी ही कथा पण मी आपल्याला सांगतो. महाराजांना घ्यायचं होतं 1996 मध्ये दिल्लीला अधिवेशन. 15, 16 आणि 17 जुलै त्याची तारीख होती. आणि 16 जुलै आपल्याला माहिती आपल्या गुरुची जन्माची तारीख 16 जुलै होती. आणि म्हणून की काय, ही तारीख पंडितजींनी त्यांच्या निर्वाणीची ठरवलेली होती. संध्याकाळी जेव्हा 16 तारखेला पंडितजींना तपासण्यासाठी 15 तारखेला जेव्हा संध्याकाळी डॉक्टर आले तेव्हा डॉक्टरांना सुद्धा पंडितजींनी सांगितलं की तुमचे उपचार काय करायचे ते तुम्ही आता या अर्ध्या पाऊण तासात करून या म्हणे. मला 1:30 वाजता जरा जाऊन जायचंय म्हणे. जाऊन यायचा हा शब्द नाही वापरला, मला जरा 1:30 वाजता माझ्या गुरूंच्या दर्शनाला जायचं. आणि मग त्यांच्या जवळ जो त्यांचा नातू होता त्याला सांगितलं घरी जा, स्वच्छ धोतर, टोपी आणि अत्तराची बाटली घेऊन ये म्हणे, मला माझ्या गुरुकडे जायचंय. हे सामर्थ्य कशाचं सांगतोय तुम्हाला, हे त्यांच्या उपासनेचं सामर्थ्य सांगतोय मी, त्यांच्या गुरुनिष्ठेचं सामर्थ्य सांगतोय मी तुम्हाला. आणि बरोबर 1:30 वाजता पंडितजी शांत चित्तानं पद्मासन घालून बसले आणि पंडितजींची पूर्णत्वात विलीन झाली. तत्पूर्वी महाराजांनी पंडितजींना बोलवून घेतलं आणि पंडितजींना विचारलं होतं की पंडितजी, आपलं दिल्लीला जे अधिवेशन भारतीय पूर्णवादी नारी फोरमचं होणार आहे ते थोडस आपण आता त्याच्या तारखा थोड्याशा पुढच्या घ्यायच्या का, तुमची प्रकृती अस्वस्थ आहे त्या कारणानं. काय उत्तर द्यावं पंडितजींनी, एका व्यक्ती वाचून पूर्णवादाचं कार्य अडता कामा नये. एका व्यक्ती वाचून हे उत्तर पंडितजी सारख्यांनी द्यावी, तिथं माझ्यासारख्याची काय गते हो. झालं 16 तारखेला
जेव्हा पहाटे सद्गुरुनाथ विष्णू महाराज हे दिल्ली येथे त्यांच्या उपासनेसाठी सोहळ्यात बसलेले होते, तेव्हा गणपतीचा त्यांना आवाज आला. अरे म्हणे, अहो शरद भैया, मला रत्नाचा आसन द्या म्हणे, मला आसन द्या म्हणे, असं त्यांनी शब्द वापरले. आणि मग नेमकी महाराष्ट्र सोहळ्यात उठता तर येत नाही, बरं साक्षात गणपती समोर आहेत. मग महाराजांनी हळूच त्यांच्या बाजूला जी रत्नाची पिशवी होती त्याच्यातून काही रत्न काढले आणि ती अशी मांडून ठेवली. जसे ते रत्न सगळे मांडणं झाले तसे अचानक ते रत्न असे उडून हवेत अदृश्य झाले. आणि हळूच गणपतीचा तेवढाच गंभीर आवाज आला, वरती स्वर्गात पंडितजी भाऊंच्या बाजूने उभे आहेत म्हणे, त्यांना बसण्यासाठी आसन म्हणून मी रत्न घेऊन चाललेलो आहे म्हणे. म्हणजे आपल्या इष्ट देवतेनं मृत्यूनंतर सुद्धा आमची सोय करावी. ते उदाहरण म्हणजे पंडितजी. कशी उपासना केली असेल पंडितजींनी, काय भाव असेल पंडितजींचा उपासनेच्या बाबतीत, काय भाव असेल पंडितजींचा त्या देवा बाबतीत, काय भाव असेल पंडितजींचा पूर्णवादावरती, आणि काय निष्ठा असेल त्यांची महाराजांवरती. हो, एवढं ज्ञान होतं. तेच पंडितजी पारनेर आल्यानंतर रांगेत उभं राहून चहा घेत, रांगेत उभं राहून ते भोजनाला जात. कुठेही पंडितजींचा असा मी पंडितजी म्हणून, जसा हम लंकेश आहे असं म्हणू एवढे 2 आत्मलिंग त्यानं आणले, तरी शेवटी काय झालं, त्याच्याच नाशाला ते कारणीभूत झाले. आणि म्हणून जेव्हा हा ते उचलायला गेला होता, त्याच्या बाहूचं बळ दाखवायला गेला होता, तेव्हा भगवान शिवानी सांगितलं की तुझ्या या बाहूंचं छेदन करणारा एक जण लवकरच या पृथ्वी तलावरती जन्म घेणार आहे, आणि ते प्रभू श्रीरामचंद्र. त्यानंतर पूर्णवादाचा अधिदैविक पक्ष जे आहे हे अत्यंत क्षितिजासारखं आहे. माझ्या डोळ्याला जेवढं दिसलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला. बाकी पूर्णवादाचा अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक पक्ष ही सांगण्याची गोष्ट नाहीये, तर ती स्वतः मात्र प्रत्यक्षात जीवनात अनुभवायची ती गोष्ट आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एकच प्रार्थना करतो या निमित्ताने की काहीही झालं तरी 2 गोष्टी सोडू नका. एक म्हणजे उपासनेची वेळ, आणि दुसरं गुरुवरची निष्ठा, आणि त्या निष्ठेला लागून येणारी दररोजची तुमचा अभ्यास हा नित्य व्हावा, एवढी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय पूर्णवाद. हरे राम राम राम, हरे हरे. हरे